गुड इव्हनिंग मित्रांनो, वेलकम टू द डेली व्लॉग पी एच व्लॉग्स अँड एंटरटेनमेंट. आज आहे डे 4 आणि आज मी बनवायला घेतो आहे ब्लॅक कॉफी. कारण माझं वाढतं जे वेट आहे ते वेट मला आता कंट्रोल होत नाही. कारण कंट्रोल म्हणजे मी असा डवला नाही आहे, मी अजून जरा मध्यम आहे. पण काय म्हणतात ना, थोडंसं वेटला आपलं कंट्रोल ठेवलं पाहिजे. आपल्या बॉडीला मस्ती आलेली असते, वाढतं वय असतं, त्यामुळे आपलं जे वेट असतं ते वाढत असतं बाहेरचं खाल्ल्याने. तर मग थोडंसं त्याला कंट्रोलमध्ये आणावं लागतं. जास्त लाड करून चालत नाही. तर ज्या ब्लॅक कॉफी मी आता तयार करणार आहे, या ब्लॅक कॉफीमुळे जे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तर ब्लॅक कॉफीचा जिम करणाऱ्या मुलांसाठी खूप फायदेमंद आहे. कारण त्यांची जी बॉडी असते ती खूप चांगली ती ब्लॅक कॉफी त्याला प्रोव्हाइड करत असते. प्री वर्कआउट जे करतात त्यांच्यासाठी पण खूप फायदेमंद ही ब्लॅक कॉफी आहे. आणि मी आता लगेचच ब्लॅक कॉफी बनवायला घेतो आहे आणि ते ड्रिंक करतो आहे. आणि इथून पुढे मी शपथ घेतली आहे की आजपासून मी चहा कधीही पिणार नाही. आजपासून म्हणजे कालपासून, आजपासून मी आता एकदा पण चहा पिली नाही आहे. आणि मी शपथ घेतली आहे की आता मी चहा कधीच पिणार नाही. कारण चहामुळे मला पित्ताचा त्रास खूप होतो आहे आणि त्यामुळे मला काही असे स्किन ॲलर्जी पण होत आहेत. आणि म्हणून मला त्याचा खूप त्रास होते. सारखं दवाखाना 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 करून मी खूप वैतागलो आहे. गोळ्यांचा तर असला मोठा ढीग पडला आहे माझ्याकडे. म्हणून मी आता नॅचरलच राहणार आहे. आणि पाहत राहा, आता मी बनवायला घेते कॉफी ब्लॅक. How are you? Brilliant task with the beautiful people. Myself, Mr. P.S. Jadhav, and welcome to the daily vlog, PH vlog and entertainment day 4. तर आज आपण वजन कमी करण्यासाठी ए सूत्र वापरणार आहोत आणि सूत्रधारी या नाव आहे ब्लॅक कॉफी. तर ब्लॅक कॉफी पिल्यानंतरनं आपल्या आरोग्याची काय वाटचाल होत असते तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ब्लॅक कॉफी ही अशा लोकांसाठी आहे की जे लोक जिम करतात किंवा प्री वर्कआउट करत असतात, त्यांच्यासाठी हे ब्लॅक कॉफी खूप महत्त्वपूर्ण आहे. तर यातून आपल्याला काही एनर्जी पास होत असते आपल्या बॉडीमध्ये आणि खूप काही फायदा असे याचा आहे. आणि त्यापासून आपला जो वेट आहे तो वेट कमी होत असतो. मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी विश्वास नांगरे पाटील यांचं पुस्तक मी वाचलो आणि त्यातून मला खूप मोटिवेशन मिळत असतो, हे पण मी सांगितलं आहे. तर मी तुम्हाला अजून एक पुस्तक दाखवणार आहे. ते म्हणजेच काय, तर माझा देश आणि माझी माणसं. दलाई लामा हे जे चिनी संशोधक जे आहे, म्हणजे विचारवंत जे आहे, त्यांच्यावरती हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक मला आमच्या शेजारच्या आजोबांनी दिलं होतं. कारण शेजारचे म्हणजे एक योगायोग तुम्हाला सांगतो की शेजारचे जे आजोबा आहेत ते परवाच्या दिवशी वारणार होते आणि त्यांनी मला आज हे पुस्तक दिलं वाचण्यासाठी. आणि त्यांनी खास मला त्यांच्या घरी बोलवले आणि मला सांगितले की हे पुस्तक तू वाच आणि यातून तुला खूप काही गोष्टी तुला भेटतील आणि खूप तुला ज्ञान प्राप्त होईल असं मला त्यांनी सांगितलं. आणि मी ते पुस्तक त्यांच्याकडून घेतलं. त्यांना मी धन्यवाद म्हणून मी ते पुस्तक घेऊन आलो घरी आणि वाचायला मी सुरुवात केलो. आणि खूप चांगलं पुस्तक आहे माझा देश आणि माझी माणसं. तर यातून मला खूप मोटिवेशन मिळालं, जसे की विश्वास नांगरे पाटील यांच्या मन में है विश्वास या पुस्तकातून मला मोटिवेशन मिळालं. तसंच या पुस्तकामधून पण मला खूप मोटिवेशन मिळालं. आणि यातून मला एक जाणीव झाली की सर्व धर्म समभाव हा आपल्याकडे ही जे रूढ आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे. कोणतेही धर्म न मानता आपण माणुसकीचा हा धर्म मानावा.
तर हे यामध्ये सांगितले गेलेलं आहे. तर खूप मस्त आहे, तुम्ही पण वाचू शकता आणि काही मार्केट्समध्ये अवेलेबल्स आहेत, तुम्ही घेऊ शकता आणि याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. मित्रांनो, आता योगा करून माझं झालेलं आहे आणि हे बघा किती घाम निघाला आहे. मला वाटते की आता ब्लॅक कॉफीचा आपल्या बॉडीवरती असर पडलेला आहे, कारण वर्कआउट झाल्यानंतर ना ब्लॅक कॉफी जर आपण घेतलं तर ते वेट लो होत जातं आपलं आणि त्याचं फीलच वेगळं असतं. मला वाटते की आता मी चिकन खाणार, चिकन मस्त. जादू 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 जादू. साड साड दिन ए गाय वसाड साड दिन ए गाय वसाड. आणि अशा तऱ्हेने वसाडला 10वीमध्ये पडणार आहे 32%, 35 पण नाही 32% पडणार. तर मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग व्हिडिओ. अँड तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आणि तुम्ही अजून जरी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि आमचे भरभरून व्हिडिओ पहा. असेच सपोर्ट करत राहा. थँक्यू.